लग्नाच्या तयारीमुळे घराकडे लक्ष द्यायला मला वेळच भेटला नाही आणि त्यात माझा लाडू पडला आजारी म्हणजे त्याला आधीच सर्दी झाली होती आणि त्यात तो दात काढायला पण लागलाय, त्याच्यामुळे तो डबल आजारी. त्यामुळे कोणतंच काम तो नीट करू देत नव्हतं. आज जरा तो शांत होता म्हणून म्हटलं जरा घरातलं काम आवरून घ्यावं, किती दिवस झालं घराकडे दुर्लक्ष करणार ना. आणि आजकाल वातावरणच एवढं खराब झालं ना, सगळेच आजारी पडायला लागलेत आणि त्यात मला पण सर्दी झालीये. मग काय, लाडूला दिलं त्याच्या आत्तूकडं आणि म्हटलं मी घरातलं सगळं काम करून घेते. आता घरातली सगळी कामे जसं भांडी धुणं हे तर नेहमीच असतंय, पण म्हटलं आज डब्यांची मांडणी आवरून घ्यावी, त्यावर पण लय राडा झाला होता. म्हणजे तेच आपलं नेहमीच बाईच्या जातीला पुजलेली कामे, म्हणजे बाईच्या जातीच्या 5वीला पुजलेली कामे ही कामं करता करता तर नको नको होतं. कधी एकदाची कामं संपतात आणि कधी एकदाची बसते असं होतं. घरातली तर पहिली कामं सगळी झालीच होती म्हणून म्हटलं एक्स्ट्राचं काम काढावं, आपल्याला काम नसतं ना दिवसभर म्हणून काहीतरी काम करायला नको का. आणि हे आमचं लाडू बाळ जरा नीट नाही झालं की परत ह्याने त्याची नाटकं करायला सुरुवात केली. बघा लागला चालायला, ह्याचं चालणं ना आता काय आता कमीच व्हायना, आता हे तर सुरूच राहणार आहे. माझा आता 2 ते 3 दिवसात 9 महिन्याचा पूर्ण होणार आहे आणि 9व्या महिन्यात मुलं चालतात हे ऐकलं होतं मी. आता बघू लाडू स्वतंत्रपणे चालतोय का 9व्या महिन्यात, आणि लाडू कधी चालतोय हे बघण्यासाठी तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. जर माझ्या लाडूचं चालणं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय.